AAP Goa has criticized BJP-led government for failing to ensure regular and affordable electricity supply, alleging that consumers continue to face frequent power disruption despite sufficient power availability. AAP Goa President Valmiki Naik stated that the power department recorded around 25,000 unplanned outages in the first 3 months of the year, averaging nearly 35 power cuts per day. He further warned that if the government does not roll back the smart meter system within 15 days, the party will launch Vis Andolan 2.0 as part of its protest. आणि आता नवी जी दादागिरी चल्ल्या त्याच्याबद्दल उलोवपाची गरजूच ना. ते स्मार्ट मिटरच्या नावार जे धुमसण चलयला ह्या डिपार्टमेंटान म्हळ्यार ही सामकी फकाणां चलयल्ली आसा. पयली म्हळ्यार तुम्ही जाणा की डिजिटल मीटर ऑलरेडी गोंयांत सगळ्याक लेटेस्ट लागिल्ले आसा. तो खर्च लोकांनी ऑलरेडी केल्लो आसा किंवा मीटर रेंट दिल्ले आसा आणि तरी पण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट 900 कोटीचो टेंडर काढून फोर्सान लोकांच्या घराघरांनी वचून तांकां सांगल्या शिवाय स्मार्ट मिटरान चेंज करपाक लागता आणि हातून लायटीचे बिल वाडटले दॅट इज गॅरंटीड. आणि नॉट जस्ट इन द रनिंग ऑफ द मीटर पूण जे प्रीपेड आसतले तातून सगळ्यांत चड सामान्य गोंयकाराक मार बसतलो. कित्याक आज जेन्ना लायटीचे बिल येता तुमकां एक म्हयनो 2 म्हयने मेळटा बिल भरपाक, पूण प्रीपेड म्हळ्यार तुमी प्रीपेड फोन वापरता तसो पयलींच बिल भरचे पडटले. 5,000 10,000 15,000 पयलींच दिवचे पडटले आणि तातूंतल्यान तुमी वापरता तशे ते कमी जायत रावतलो बॅलन्स. दिस इज गोइंग टू बी द फेट ऑफ गोवन कन्झ्युमर्स एज फार एज इलेक्ट्रिसिटी इज कन्सर्न. त्या भायर टायम ऑफ डे मिटरींग तुमी पळयलाच. सो स्मार्ट मिटराचे जे षडयंत्र आसा it is a very dangerous proposal by the Goa government and we protest the forcible installation of smart meters all over Goa. आणि आमकां तरी दिसता हे तुम्ही मुद्दाम बरोवन घेयात, हे रिकॉर्ड करात. दिस इज अ प्रेडिक्शन आय वॉन्ट टू मेक. 2027 जर भारतीय जनता पार्टीचो सरकार परत आयलो आणि हे सगळे 7-7.5 लाख स्मार्ट मीटर घालपाचो जर आणि हो प्रोजेक्ट कंप्लीट केलो जाल्यार देर इज अ व्हेरी गुड चान्स that electricity distribution in Goa will be privatized. Anyway, आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करिना, फक्त डिपार्टमेंट डिस्ट्रीब्यूट करता. हे अडानी आणि खंयच्या तांच्या मित्रांच्या कंपनीक वो कॉन्ट्रॅक्ट दितले, मागीर तुमच्या बिलाचो कांयच लिमिटूच नासतलो. आज जे 7-8 हजार रुपया तुमकां चड दिसता ते सवाय दिसूंक लागतले इफ डिस्ट्रीब्यूशन इन गोवा इज प्रायवेटायज्ड. आणि जसे सांगलें तुमच्याकडे जर 900 कोटी आसा जाल्यार स्पेंड इट ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर. जसे सांगलें इतले आज सप्लायचो प्रॉब्लेम आसा. 900 कोटीन तुम्ही म्हाका दिसता गोंयच्या सगळ्या गांवांत 10 नवे ट्रान्सफॉर्मर घालूंक शकतले, ते सुद्धा 500 कोटीन जातले. सो दिस बजेट इज नॉट लायक आमचे कडेन बाबा चड पयशे आसा आनी तुम्ही स्मार्ट मिटरान घालता. ह्या पयशाचो बरो वापर तरी करात. कितलेशेच गांव आसा गोंयांत तुम्ही पळयता की इलेक्शना वेळार ते बॉयकॉट करता की आमच्या घरांत रस्तो ना, लायट ना. एक्सटेंड इलेक्ट्रिसिटी सप्लाय टू दीज रिमोट विलेजीस. मागीर सोलर सबसिडी कितलेशेच गोंयकार वॉन्ट टू इन्स्टॉल सोलर. तुम्ही सबसिडी दियात सोलराक. कितलेशेच बरे यूज आसा फॉर दीस 900 crores आणि तुमकां कांयच जायना जाल्यार एटलीस्ट 900 कोटीन 4 लाख घरांनी इन्व्हर्टर तरी बसवून दियात. कित्याक तुमच्याकडे लायट तर सारखी 24 तास जायना, परत लायट वता. सो एटलीस्ट 4 लाख जे लो टेन्शन डोमेस्टिक कंझ्युमर आसा तांच्या घरात तुम्ही इन्व्हर्टरही बसवून द्या. दॅट मच विल बी द बेस्ट यूज ऑफ दिस 900 crores. सो आम्ही ह्या स्मार्ट मिटराच्या प्रोजेक्टाचो खर निषेध करता. आणि जर डिपार्टमेंटान हो फाटी घेतलो ना जाल्यार जशें सांगलें तुमकां आमी पयलीं सुद्दां 2020-21 गोंयांत एक व्हडलो वीज आंदोलन केल्लो आणि आज जे प्रॉब्लेम इलेक्ट्रिसिटीचे जाता त्या बद्दल आमी हे 5-6 वर्सां पयलीं गोंयकारांक सांगपाचो प्रयत्न केल्लो. पूण तेन्ना म्हाका दिसता खंय तरी आमी सक्सेसफूल जाले ना. पूण वॉट एवर वी वॉन्ट गोवन्स अबाउट हॅज कम ट्रू टुडे. आणि गरज पडली जाल्यार परत आमी हो वीज आंदोलन सुरू करतले. सो वी आर वॉन्टिंग द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट focus on infrastructure to give 24-hour electricity and stop this smart meter corruption project that we have started.